मित्रांनो सकाळचे 6 वाजले आणि आता आपल्याला निघायचं आहे. पहिला स्टॉप असणार आहे त्र्यंबकेश्वर. तर आपण आपलं डिस्टन्स वगैरे बघून घेऊया. काल मी सर्च केला होता तर इथे दाखवतो ऑलरेडी 163 किलोमीटर आहे. 3 तास 12 मिनिट दाखवतो. म्हणजे आपण जरी अर्धा तासात इथून निघालो तरी 9:30-10 वाजेपर्यंत आपण त्र्यंबकेश्वरला असू. त्यानंतर सेकंड स्टॉप असणार आहे श्री ग्रीष्मेश्वर ज्योतिर्लिंग, जो की आहे छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये. तो पण 201 किलोमीटर आहे. 3 तासाचा प्रवास. तर आपण लवकरात लवकर निघूया इथून. सायलीने सकाळी सकाळी रस्त्यामध्ये खाण्यासाठी बघा पुरणपोळ्या आणि तुरीच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत. चला मजा येणार आहे आज. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरला आणि मग तिथून जाऊ आम्ही ग्रीष्मेश्वरला. तर आज आम्ही सगळे सकाळी मस्त तयारी करून निघालो आहे पूर्ण फॅमिली. कुठे झालं जरू आपण? त्र्यंबकेश्वर नाशिक आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रीष्मेश्वर. तर चला मित्रांनो निघूया. खूप मजा करायची आज. मित्रांनो निघालो आणि भिवंडीमध्ये ट्रॅफिक लागलेली आहे. फायनली ट्रॅफिक सुटलेली आहे. ॲक्सिडेंटमुळे ट्रॅफिक होती. आता आपल्याला निघायला उशीरच झाला. इथे 9:30 वाजले आपले भिवंडीमध्येच आणि अजून मानकुली पार नाही गेला आपण. बघूया आता पुढचा प्रवास थोडा लेट होणार. जसा पोहोचू तसा जाऊ आता पुढे. छत्रपती संभाजीनगरला आज आपल्याला पोहोचायचं आहे काही करून, पण लेट होत असेल तर मग मध्येच कुठेतरी हॉल्ट कर. पेट्रोल भरताव सांगा. पेट्रोल मी नाही भरी, पेट्रोल तो भरताव. गाडी थांबवली पेट्रोल भरायला. तर मित्रांनो आम्ही गाडी मध्ये पेट्रोल भरतो. किती टाकू? 100 रुपयाचा. 100 रुपयाचा? 5,000चा टाका. 5,000चा टाकीन ना बसायचा. फुल करा टाकी. देरू कितीचा टाकायचा पेट्रोल? कितीचा पेट्रोल टाकू? 40 रुपये. 40 रुपये. 4 रुपये नाही त्याच्याकडे आणि तुम्ही त्याच्याकडून 40 रुपये मागता. हे बघ आला बोगदा, आला बोगदा. माझ्या मम्मीने याच्यात हे वाले चिप्स टाकायचे जागे बघ काय टाकलाय. ये ते पडलं असतं ना पॅकेट मधून. पॅकेट फोडलेला ना आपण. ते काय लागतील तेच का. तर अजून एक टनल. आता भूक लागली. लंचचा टाइम झाले. नाश्ता बोलता आपण दुपारचं जेवण करू डायरेक्ट. टेक्नॉलॉजी तो कुठे निघला का नाही? चालू उतर. जेवायचं नाही तुला? इकडे बघ, जेवायचं नाही. चल मग. कुठे आला तू? फिरायला आला? टेडी बेअर वाटतं तू? टेडी बिअर वर्धा, तुला काय पाहिजे? नको काही? मिसल पाव आहे का रसा पाव आहे? फरसाण कुठे? विसरला काय? मला वाटलं माझीच बायको आहे. विसरालो. त्याच्यामध्ये काही दिसणार आहे. नुसता रसा. नाशिकची मिसल फेमस आहे. आपल्याकडे भारी भेटते. खाताना व्हिडिओ काढू दे ना तुमचा पण. माझाच दरवेळेस काढता ना व्हिडिओ काढायचे म्हणून एवढा घास घेतला. एक पाव संपल्यानंतर शेव आली आता आमची फायनली. आता हिचा मिसल ना, आता हिचा काय बनल माहिती आहे का? शेवभाजी. देरूचे पोहे पण आलेले आहेत. पोहे पोय पोय पांदे पोहे. खा आता, खेळू नको त्याच्याबरोबर. दाणं नाही, बी बोलतात त्याला. हॉटेलचा ॲम्बियन्स एक नंबर आहे, पण टेस्ट कशी होती? हॉटेल चांगलं आहे, टेस्ट बरोबर नाही. एकदम ॲव्हरेज टेस्ट आहे. 5 out of 10. चला आता निघूया आपल्या रस्त्याने त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. कांदा काय कांदी पोहे. कांदे पोहे. कांदा
ते खटखट टाकलेले. चांगली नव्हती. मित्रांनो फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहोत. ॲक्च्युली पार्किंग तिकडे आहे, पण तिकडून लगभग 2 किलोमीटर बोलला ना तो. 2 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्स आहे. पण आम्ही गाडी एकदम जवळ घेऊन आलो. त्याचे 750 रुपये दिले त्याला. मग इथून काय नाही, जास्त नाही, 10 मिनिटाचा रस्ता आहे फक्त. तर चला जाऊया दर्शन घ्यायला. चला निघा. आमच्या बाबूचा कॅरियर रेडी आहे. माझ्या बाबूचीच आहे आमच्या, नाही का. जेवायला भूक लागली का रडायचा, लगेच आपोआप जेवायला. कुठे जायचं लगेच उचलून नेतात ना सोनू. 3 तास ना. 3 तास लागतील. मागच्या वेळेस आपल्याला तेवढेच लागले होते. 3 तास लागतील बोलतो सायली दर्शनाला. आज आम्हाला वाटतं इथेच राहायला लागणार आहे, कारण दर्शनासाठी 4 तास लागतील बोलतात. सायली आज इकडेच राहायला लागेल वाटतं. राहायला नाही आणि रायनीला 4 तास राहायला राहील घे. 2-2.5 तास लागतातच का. हा बघा छोटा पोरगा कडीवर बसलाय. मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ नाही काढून दिला आम्हाला. 4 तास लागले दर्शनाला. 4 तासामध्ये आमची हालत खराब झालेली आहे. तिकडे बघा यांनी रडून रडून लाल झाला. आणि वरदानने पण त्रास दिला आम्हाला. त्याला पण भूक लागलेली गर्दीमध्ये. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. जेठाला लावली थोडा वाटी का. हा तो अब्दुल गे तिकडं मंदिराच्या मागच्या बाजूला अजून एक मंदिर आहे, जुने महादेव मंदिर. आपण त्याचं पण दर्शन करून घेऊया. चला इथे तर कोणी बोलायला आहे नाही, व्हिडिओ शूटिंग करून घेऊ थोडी. ओम नमः शिवाय. हर 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 हर. तर मित्रांनो आता आपण निघूया इथून, त्र्यंबकेश्वर मधून निघू आणि आता आपण जाऊ छत्रपती संभाजी महाराज नगर, जिथे दुसरा ज्योतिर्लिंग आहे ग्रीष्मेश्वर शिवालय. पण तिथे आपण उद्या दर्शनाला जाऊ. आज आपण जाऊन तिकडे हॉल्ट करू आणि उद्या पूर्ण दिवस आपण सिटी टूर करणार आहे. तर चला मित्रांनो, आत्ता आमची हालत खराब आहे. थोड्या वेळाने आम्ही परत चार्ज होऊ. आता कुठेतरी जाऊन काहीतरी खाऊया, तर भूक लागली परत. पुरणपोळ्या आहेत का खाऊ घेऊया पहिले. पुरणपोळ्या आणि काय शेंगा आहेत ना. आता गाडीत त्या खाऊ. पुरणपोळ्या आणि शेंगा आहेत मस्त. कुठेतरी कोपऱ्याला आपण चहा बघू. चल कशी आहे सायली. मित्रांनो 8 वाजलेत आणि छत्रपती संभाजी महाराज नगरला पोहोचायला आम्हाला 10 वाजतील. 9:27 झालं आणि आता आम्ही समृद्धी महामार्गावरून उतरलोय खाली. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये पोहोचायला आता फक्त 30 मिनिटं बाकी आहेत. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये. आणि आता इथे आपण एक सिगडी म्हणून एक रेस्टॉरंट आहे, गाड्या भरपूर लागल्यात म्हणून आम्ही पण आलो इथे. इथे येऊन आपण जेवण करून घेऊया. असं नको व्हायला. मगाशी तो खाला आपण तो तसा नको. शेजवान राईस. तर मित्रांनो गाड्या भरपूर लागल्या. एक्सपेक्टेशन भरपूर आहेत. बघूया आता कसं आहे जेवण. इथे जेवण करू आणि त्यानंतर मग आपण हॉटेल बघू आणि हॉल्ट घेऊ. मित्रांनो हॉटेलची वाईब क्लास आहे. इकडे बघा आम्ही वर बसलोय आणि थंडी लागते. याला काय बोलतं दस्तरखान बोलते ना इसको. काय बोलते दस्तरखान. हा टी हाऊस. हा बघा हॉटेलची वाईब एक नंबर आहे. ॲम्बियन्स कडक आहे. आता बघूया फूड कसं आहे. कसं वाटलं हॉटेल. भरपूर कसं वाटलं हॉटेल. हॉटेल एक नंबर आहे. आता टेस्ट बघू कशी आहे. चांगली असेल. आमचा स्टार्टर मध्ये मंचाव सूप आलेला आहे. हिने पिला पण कसा आहे. आता बरा वाटला असेल ना. दाताला रगात लागले. हे बघ त्याचे दुधाचे दात आहेत अजून. कबाब कसं नको केला. फिश कबाब होतो चांगला आहे. ही आली आपली बिर्याणी.
पहिलं जाम गरम आहे. बिर्याणी खाए जर बिर्याणी खाय होते थोडीशी जागा आता खाशील ना. कशी आहे बिर्याणी? बिर्याणी असतं त्यातून भरवा. ए थोबाडे इकडे डायरेक्ट पडशील तिकडे खाली. इकडे गपचूप बस. दर्याला बघा खेळायला पण भेटला इथे. त्यावर धुलबा कवरी. ए बस झाला तो किती घाण आहे बाबू. धुलबा त्याच्यावर किती आहे. मित्रांनो आपला डिनर झालेला आहे आणि आता आपण डायरेक्ट हॉटेलवर जाऊन झोपणार आहे आणि उद्याचा दिवस पूर्ण दिवस आपण सिटी टूर करणार आहे. जरूर चलो हॅलो चलो. मित्रांनो फायनली छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आम्ही रूम बुक केलेला आहे आणि रूममध्ये आलेलो आहे. चेकिंग केलेलं आहे. याच्या अगोदर मी एक हॉटेल बुक केला होता आगोडा ॲपवरून आणि मी डायरेक्ट पेमेंट पण केला होता. तो हॉटेल फोटोमध्ये एवढा भारी होता आणि तिथे गेल्यानंतर एवढा घाणेरडा होता की ते बेडवर बेडशीट पण नव्हते आणि बेड पण एकदम घाण होते आणि टॉयलेट असं वाटत होतं की म्युन्सिपालिटीच्या टॉयलेटमध्ये आलं आहे. तर तो मी पैसे भरलेले पण मी कॅन्सल केला. आता ते लोक बोलतात रिफंड पण होणार नाही. जाऊ दे. पण आगोडावरून ॲपवरून जर तुम्ही हॉटेल बुक करताय तर पैसे पहिले देऊ नका. प्रॉपर्टीवर येऊन पे करा. हा मी booking.com वरून बुक केला. छोटासा आहे पण इनफ आहे आणि साफसुथरा आहे सगळ्यात मिळून. अशा प्रकारे आजचा दिवस आपला संपलेला आहे. खूप मजा आली आणि आता मी हा व्लॉग पण एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. असे नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू अँड बाय.